कोलकाता येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात डॉक्टर तरुणीच्या बलात्कार झालेल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी सोलापूर महिला आघाडीच्या वतीने हुतात्मा चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत कॅन्डल मार्च काढण्यात आला। यावेळी सोलापूर शहर चिटणीस रोहिणी तडवळकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर कडाडून टीका केली, तसेच त्या महिलेवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळावा यासाठी संपूर्ण देशाने अशा स्वरूपाचा एक देशव्यापी लढा तयार करावा असे आवाहन देखील केले। आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयात आणि रुग्णालयात डॉक्टर तरुणीची बलात्कार करून हत्या करण्यात आली। त्यानंतर कोलकात्यासह देशभरात डॉक्टरांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। या संपूर्ण प्रकरणात कोलकाता पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे। राज्यातील तृणमूल सरकार आणि प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह आहे। यानंतर आता आरजी कर रुग्णालयात नेमकं काय काय चालतंय, कारण हा तपास कोलकाता पोलिसांकडे होता त्यावेळी त्या हॉस्पिटलवर हल्ला झाला नाही, परंतु जसा हा तपास सीबीआय कडे वर्ग केला तसा हजारोंच्या समूहाने एकत्र येऊन त्या हॉस्पिटलमधील सर्व विभागांची नासधूस केली। याचाच अर्थ असा निश्चित त्या ठिकाणी सीबीआयला काहीतरी सबळ पुरावे मिळाले आहेत, परंतु ते मिटवण्याचा प्रयत्न ममता बॅनर्जी यांच्या सरकारकडून जनतेच्या आडून होत आहे असे दिसून येत आहे। महिला शहराध्यक्ष विजया वड्डेपल्ली यांनी आपल्या मनोगतात ममता बॅनर्जी सरकारवर रोष व्यक्त केला। अशा प्रकारच्या विकृत मानसिकता असणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली। तसेच कोलकाता पोलिसांनी देखील यामध्ये जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याची टीका त्यांच्या मनोगतात व्यक्त केली। यावेळी माजी महापौर शोभा बनशेट्टी, श्रीकांचना यन्नम, इंदिरा कुडक्याल, वंदना गायकवाड, विमल पुठ्ठा, संगीता जाधव, गीता पाटोळे, विजया गायकवाड आदींसह भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज संपूर्ण देशभरामध्ये कोलकात्याला ज्या डॉक्टर महिलेचा बलात्कार करून निर्घृण हत्या झाली त्याचा निषेध करण्यासाठी म्हणून आज आम्ही हा मेणबत्ती लावून सगळ्या देशभरामध्ये मोर्चा काढलेला होता, मूक मोर्चा होता। आपल्या एका भगिनीवर अशा प्रकारे अत्याचार होऊन तिची निर्घृण हत्या होणं ही संपूर्ण जगातल्या सर्व लोकांना काळिमा फासणारी गोष्ट आहे। एखाद्या महिलेवर अशा प्रकारे आणि त्या पण डॉक्टर महिलेवरती अत्याचार करणं आणि त्याचं झाकून टाकण्यासाठी परत प्रयत्न करणं ही अत्यंत निषेधार्ह बाब आहे। म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण देशभरामध्ये आज या दिवशी 16 ऑगस्ट 2024 रोजी संपूर्ण देशभरामध्ये याचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे आणि संध्याकाळी 6:30 ते 7:30 या वेळामध्ये आज संपूर्ण देशभरामध्ये मोर्चा काढून याचा निषेध व्यक्त केला आहे। भारतीय जनता पार्टीच्या वतीने महिला आघाडीच्या अध्यक्षा विजया वड्डेपल्ली आणि सर्व आमच्या पदाधिकारी, महिला भगिनी आणि सगळ्या नगरसेविका यांच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टीचे आमचे सगळे पदाधिकारी यांच्या वतीने मी जाहीर निषेध व्यक्त करते। सोलापूर भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने पश्चिम बंगालमध्ये कोलकातामध्ये एक ड्युटीवर असलेल्या डॉक्टर महिलेवर मानवी मनाचे त्या मुलीवर अत्याचार आणि बलात्कार करण्यात आलेला आहे। त्याच्या निषेधार्थ आम्ही या भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने कॅन्डल मोर्चा करून हुकम संमतीने आम्ही या ठिकाणी पार्क 4 पुतळ्यापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पर्यंत मूक मोर्चा करून या ठिकाणी त्या घटनेला आम्ही निषेध व्यक्त करतो आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना जाग येण्यासाठी ही कॅन्डल मोर्चा आम्ही त्यांना संपूर्ण देशभरात त्यांना दाखवू इच्छितो। पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी यांनी त्या पाशवी बलात्कार केलेल्या त्या मानवी कृत्य करणाऱ्या त्या नराधमाला अजूनपर्यंत अटक केले नाही आणि त्याला कुठलीही शिक्षा ठोठवण्यात आले नाही। त्याच्याबद्दल संपूर्ण जगामध्ये संपूर्ण देशामध्ये आज आम्हाला चीड निर्माण होऊन एकाच वेळी एकाच दिवशी ही कॅन्डल मोर्चा आम्ही करण्यात आलेला आहे आणि याच्यामधून आम्ही आमचा सर्व महिला शक्ती महिला संघटना आम्ही त्या ठिकाणी निषेध नोंद करतो आणि अशा सरकारचा आम्ही धिक्कार करतो आणि या ममता बॅनर्जींना त्या पश्चिम बंगालच्या सर्व महिलांनी तिला खेचून आणल्याशिवाय राहणार नाही आणि त्या पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जीच्या बद्दल आम्ही तीव्र निषेध करून या ठिकाणी आमची मूक मोर्चा इथं आम्ही विसर्जित करतो। धन्यवाद।
सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.